मराठीच्या आजच्या कार्यक्रमात स्वागत करते। आज आपण चर्चेसाठी विषय निवडलाय अतिशय वेगळा आणि आजच्या जागतिकीकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा असा भाषांतरकार आणि दुभाषी या क्षेत्रामध्ये जर करिअर करायची असेल तर तुम्ही नक्की आज गप्पा मारल्या पाहिजेत आजच्या तज्ञांशी। आजच्या तज्ञ आपण आमंत्रित केलेले आहेत अमृता जोशी, त्यांचं आपण आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया। तुमच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार नमस्कार जी हाजी मेमा शितेजी साल्यू चाव नी हाव ज्रावस्वीचे तेर्रे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हे मी अर्थातच सगळ्या भाषेमध्ये नमस्कार म्हटलं। वाव नमस्कार नमस्कार। आता तुम्ही हा नमस्कार जो ऐकला तो जवळजवळ 11 भाषेमध्ये होता आणि याच्यापेक्षाही अधिक भाषा तिला येतात। ही तिची पहिलीच ओळख आहे की ज्यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत। इतक्या भाषा इतक्या वयाच्या कमी टप्प्यामध्ये तिला येत आहेत आणि त्याचा ती आता करिअरमध्ये कसा उपयोग करते हे सगळं आपण जाणून घेऊया तिच्याशी गप्पा मारताना। पण आधी या व्यतिरिक्तही तिची ओळख आहे ती देते। 11 भाषा तर येतात आपल्याला कळलं, त्याच्यामध्ये फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, इटालियन, स्पॅनिश, रशियन, चायनीज, पर्शियन, पोर्तुगीज, अरेबिक, उर्दू या झाल्या 11 भाषा। या तिने काउन्सिलेट लेवलला शिकलेल्या आहेत आणि ती शिकवते सुद्धा। आणि या व्यतिरिक्त वैयक्तिकरित्या जी त्या पातळीवर शिकलेली आहे डच, स्वीडिश, नंतर एस्टोनियन आणि स्लोवाक या भाषा सुद्धा तिला येतात। भाषा हा आपण ज्या वेळेला अडचण निर्माण झाली की मला काय वाटतंय ते मी तुला कसं सांगू, या संकेतांमधनं भाषा निर्माण आली। मग भाषा निर्माण झाल्यावर त्याच्या उच्चाराबरोबर त्याच्या मागून त्याचा अर्थ धावत येतो। अशा एका संस्कृत वर्णनाने तिच्याबद्दल भरपूर लिहिलं गेलं वगैरे वगैरे वगैरे। पण आपण आयुष्यात किती शिकतो भाषा? 1, 2, 3, 4 जास्तीत जास्त 6, पण 11 आणि त्याच्यापेक्षा या पुढच्या आणखीन 4 भाषा या एवढ्या शिकणं ही सोपी गोष्ट नाही। पण ती सोपी जरी नसली तरी तिचा बाऊ करणे एवढी कठीण नाही हे सांगायलाच ती इथे आज आलेली आहे आणि आपण तिच्याशी गप्पा मारूया। 1800-221010 या क्रमांकावर। पहिला प्रश्न मी घेते, मागावून तुमचं स्वागत आहे। पहिला प्रश्न मी आता असा विचारेन की तुझी जी पुढची ओळख आहे ती मी नंतर देतेच आहे, पण त्याही पेक्षा आधी असा प्रश्न विचारेन की भाषांतर आणि दुभाषी असणं हे करिअर आहे हे तुला कधी सापडलं? भाषेची आवड मला उत्पन्न झाली लहानपणीच। म्हणजे मी दुसऱ्या मराठी जागतिक परिषदेला मॉरिशसला दुसरीच असताना गेले होते। तर मॉरिशसमध्ये काही फ्रेंचचे शब्द मी तिथे शिकले। मग 8वी मध्ये शाळेत फ्रेंच घेतलं, 10वी नंतर जर्मन आणि मग या सगळ्या एक एक करत भाषा शिकत गेले। मी आधी शिकवायला सुरुवात केली। शिकवायला सुरू केलं कशासाठी तर बाबा माझ्या भाषा लक्षात राहिल्या पाहिजेत, मी एवढ्या सगळ्या शिकते, प्रत्येक वेळेस त्याचा वापर करावा। तर त्यासाठी मी आधी शिकवायला लागले लक्षात राहावं म्हणून। आणि नंतर मग ट्रान्सलेशन्स वगैरे करत गेले आणि मग आवड जितकी उत्पन्न होत गेली माझी शिकत गेले आणि काम सुद्धा जास्तीत जास्त करत गेले। आता तुझे 5 वर्ष पूर्ण झालेत फॉरेन लँग्वेज अकॅडमी एस्टॅब्लिश व्हायला, तर याच्या मागे काय तुझी योजना? माझ्या अकॅडमीचं नाव अकॅडमी ऑफ फॉरेन लँग्वेजेस अँड कल्चर। तर आता त्याचं हे नाव दिलेलं आहे। त्याच्या आधी तो क्लास होता आणि इथे सगळ्या भाषा एकाच ठिकाणी शिकता येतील। आपल्याकडे फक्त हैदराबादला असं इन्स्टिट्यूट आहे की जिकडे सगळ्या लँग्वेजेस एकाच ठिकाणी शिकता येतात। तर असं इन्स्टिट्यूट नाहीये आणि हे माझ्या कायम डोक्यात होतं की एक असं ठिकाण पाहिजे की सगळ्या लँग्वेजेस तिथे शिकता याव्यात। मी स्वतः मुंबई पुणा करून शिकले, तर हे थोडंसं सोप्यारित्या माझ्या स्टुडंट्सच्या पुढे किंवा इन जनरल ज्यांना कोणाला शिकायचंय त्यांच्यापुढे थोडं सोप्यारित्या मी ठेवलंय। आणि मल्टीलिंग्वल डिक्शनरी आता तुझं काम चालू आहे त्याच्याबद्दल सांग। मल्टीलिंग्वल डिक्शनरी म्हणजे आपल्याकडे बायलिंग्वल डिक्शनरी असतात, इंग्लिश टू फ्रेंच, फ्रेंच टू इंग्लिश। युरोपियन कंट्रीजमध्ये म्हणजे ज्या भाषा आहेत कॉमनली स्पोकन 4 फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन आणि पोर्तुगीज याची एक डिक्शनरी त्यांच्याकडे तशी आहे। तर अशी एक डिक्शनरी मला 14 लँग्वेजेस मध्ये करायचं झालंय। ए बऱ्यापैकी ह्याचा पूर्ण होत आलाय आता। तर ए अल्फाबेट हा बऱ्यापैकी पूर्ण होत आलाय असं म्हणजे थोडक्यात तुझा श्री गणेशा झालेला आहे आता। नक्की आमच्या शुभेच्छा। गेल्या वर्षी दसऱ्याला झाला श्री गणेश। आपल्याला प्रेक्षकांचा प्रश्न येतोय पहिला, तो घेऊया। नमस्कार स्वाती। नमस्कार स्वाती। हा, मला प्रश्न विचारायचा आहे। विचारा। की यांना प्रेरणा कुठून मिळाली एवढ्या भाषा शिकण्याची, बस एवढंच विचारायचं होतं। बरं, यांना प्रेरणा कशी मिळाली एवढ्या भाषा शिकायची?
प्रेरणा कशी मिळाली? प्रेरणा म्हणजे आता कसं आहे की माझ्या आजोबांना भाषा येत होती, फ्रेंच आणि जर्मन थोडंफार यायचे. आणि प्रेरणा म्हणजे कसं की आता मी जसं मगाशी म्हणलं मॉरिशसला मी गेले होते, तर तिथे मी शिकले आणि मी मॅजिक शो करायचे त्यासाठी मी जवळजवळ संपूर्ण भारतभर फिरले. तर मग सतत की तामिळचे 2 शब्द आले, तेलुगूचे शब्द, असे जे मला उत्सुकता जी निर्माण झाली त्यामधनं मग मी शिकत गेले पुढे. बरोबर. आणि तू शिकलीस कसं? म्हणजे आता तुझं 22 आणि 23 वय आहे आणि तू जवळजवळ 14हून अधिक भाषा शिकलीस. हे तू कसं केलंस? म्हणजे एकीकडे तू पदवीधर पण आहेस आणि हो, असं आहे की मी 12वी पर्यंत सोफायजला होते. फर्स्ट इयर पासून मी डिस्टन्स एज्युकेशन केलं मुंबई युनिव्हर्सिटीतनं. मी BA इकॉनॉमिक्स आहे आणि आता MA हिस्ट्री करते, ते सुद्धा डिस्टन्स एज्युकेशन. कारण कॉलेजचे दररोजचे लेक्चर्स अटेंड करून हे करणं, या दोन्ही गोष्टी एकत्र मला शक्यच होत नव्हत्या. आणि मी प्लस मुंबई पुणा करत शिकले. मी पुण्याला काही भाषा केलेत, काही मुंबईला. मी सकाळी 5ची बस पकडते आणि कधी कधी संध्याकाळी परत यायचे, कधी आठवड्याभर तिथे राहायचे. बरोबर. अशा पद्धतीने पु ल देशपांडेने आपल्या खूप पुस्तकांमधनं लेखांमधनं लिहिलं की जेवढा भाषा माणूस शिकतो तेवढा अनुभवाने जेवढा समृद्ध होतं त्याहीपेक्षा भाषा शिकल्याने